मी माझे सगळे सोर्सेस कामाला लावलेत. नीट चौकशी करायला सांगितली. मी थेट अगदी कलकत्त्यापासून सगळे रूट्स चेक करायला सांगितले. म्हणजे कुठेही सापडल्या नाही. जे घडायला नको होतं तेच घडलंय. बाबा, त्या लवकर सापडायला हव्यात, नाहीतर सगळी परिस्थिती हाताबाहेर जाईल. आपण प्रयत्न करतोय ना. हो, पण तरी त्या लवकरात लवकर सापडायला हव्यात बाबा. पण त्या जाऊन जाऊन जाणार कुठे? त्या सतत म्हणत होते की त्यांना कलकत्त्याला जायचंय. त्यांना पोलिसांच्या स्वाधीन व्हायचं होतं. त्या म्हणत होत्या की त्यांना शिक्षा भोगायची आहे. हे असं असेल तर मी इन्स्पेक्टर तपनला कॉन्टॅक्ट करतो. आपण त्यांच्या टचमध्ये राहूया, ते नक्की हेल्प करतील आपल्याला. अरे पण काही प्रॉब्लेम वाढणार नाहीत ना. बघू ना, मी फोन करतो लगेच त्यांना. इंस्पेक्टर तपन, अद्वैत राजाध्यक्ष हियर. सर, एक्चुअली थोड़ा प्रॉब्लम हुआ है. मैथिली जी यहाँ से चली गई है. कहाँ वो कुछ पता नहीं, लेकिन चांसेस है कि वो कोलकाता आ जाएगी और सरेंडर हो जाएगी. जी जी, हम लोग कोशिश कर रहे हैं, लेकिन आपको कुछ पता चले तो प्लीज़ इन्फॉर्म कीजिए. यस, थैंक यू. काय झालं? इन्स्पेक्टर तपन चिडले. ते म्हणाले की काही झालं तरी मैथिली सेनगुप्ता कलकत्त्याला पोचता कामा नये. रिस्क येतात खूप मोठी, आणि कदाचित यामुळे आपलेच प्रॉब्लेम वाढतील. मग आता आपण काय करायचं? तू बेशुद्ध असताना मी तुझ्या शरीरात प्रवेश करू शकलो असतो, पण आत्ता मी प्रचंड कमकुवत आहे. अशा वेळी जिवंत माणसाच्या शरीरात प्रवेश करणं मला शक्य होणार नाही. पण आता वेळ आली आहे. तुला स्वतःहून मला तुझ्या शरीरात प्रवेश द्यावा लागेल. मला नकार नकोय, होकार हवाय. शतग्रीवला तुझ्या शरीरात प्रवेश करू दे. तुझं आयुष्य सार्थकी लागेल. नाही नाही नाही, मी 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 नेत्राला नाही फसवू शकत. तिला संकटात टाकू शकत नाही. काही झालं तरी मी नाही प्रवेश करू देणार शतग्रीवला माझ्या शरीरात. मी जीव देईन मी. मग दे जीव. तू जीव दिलास तर मला तुझ्या शरीराचा ताबा सहज घेता येईल. मी तुझ्या शरीरात प्रवेश करीन आणि त्या राजाध्यक्ष कुटुंबाला संपवेन. चल, जीव दे. मी नाही जीव देणार. नेत्राने विश्वास ठेवलाय माझ्यावर. तिचा विश्वासघात नाही करू शकत मी तिला संकटात नाही टाकू शकत. मी नाही जीव देणार. मी तिथे त्याच घरात राहीन. वाटेल ते अपमान सहन करेन, पण नेत्राला संकटात नाही टाकणार. फॅमिलीपासून दूर जाण्याचं दुःख काय असतं माहितीये मला. मी नेत्राला तिच्या कुटुंबापासून नाही तोडणार. नाही जीव देणार मी. नाही जीव देणार. शतग्रीवला माझ्या शरीराचा ताबा नाही घेऊ देणार मी.
मी विचारत नाही, सांगतोय. तू शतग्रीव होणारच. लवकरच तो क्षण येईल जेव्हा तू स्वतःहून शतग्रीवला तुझ्या शरीरात प्रवेश देशील. आणि जोपर्यंत असं होत नाही तोपर्यंत एकही क्षण तुला सुखाने जगू देणार नाही मी. आई का परीक्षा घेतेस? आधीच मैथिली मावशी खूप वाईट काळातून जात आहेत. ते यायला सुद्धा तयार नव्हत्या. मी कसं बसं त्यांना इथे घेऊन आले आणि आता आई मला त्यांची खूप काळजी वाटते. काही झालं तरी शतग्रीव तुझ्यापर्यंत पोचेलच. वेळ वाया घालवू नकोस. तुला तुझा ताबा शतग्रीवला द्यावाच लागेल. माझ्या शरीराचा ताबा घ्यायचा आहे ना, घेऊ. हे बघा कोण आहे, तेजस काका. हो, आपण गुड मॉर्निंग बोलूया का तेजस काका? गुड मॉर्निंग. कशा आहे तुझा काका? हे बघ, काकाला सांग माझ्याशी खेळायला टाइमच नाहीये का? हा, हिच्याशी खेळायला टाइमच नाहीये काकाला. दिवस रात्र कामच असतं त्याला. काय काका? डोकं दुखतंय का तेजस? हो थोडस. झोपतच नाही ना तू, म्हणून. मला माहितीये तू आत्या सासूमा बरोबर हॉस्पिटललाच असतो, पण थोडा रेस्ट तर करू शकतो ना. इंद्राणी आत्याला अशा अवस्थेत बघून झोपच नाही लागत ग. असं वाटतं की ती आत्ता शुद्धीवर येईल, आत्ता शुद्धीवर येईल, पण तसं काही घडत नाही. त्यामुळे हेल्पलेस वाटत राहतं. पण त्यात आपण काय करू शकणार तेजस? काही नाही, आता आपण फक्त एवढीच प्रार्थना करू शकतो की ती लवकरात लवकर कोमामधून बाहेर यावी. चल आता तू काम बाजूला ठेव, मी डोकं चेपून देते. ओके? चल आपण काकाला डोकं चेपून देऊया. हा, काकाला सांग, काका झोप तू आता, झोप. मी आणि ईशा चंपी करून देणार. डोकं टेकव मागे. चल डोकं टेकव मागे. अगं, काम टेकव. हा, चला आपण काकाला डोकं चेपून देऊया. हा, हे ईशू. ईशा चंपी करते तेजस काकांना.
तेजस काका झोपला हो. ईशा चल आपण खेळूया. चला काकुमा आणि ईशा खेळते आता. गुड गर्ल. काय ग काय करतेस? अरे कपडे लॉन्ड्रीला द्यायचं ना. लॉन्ड्रीला कशाला अगं? घरीच वॉशिंग मशीनला लाव ना. हे बघा तेजसचा व्हाईट शर्ट किती डाग आहे. आणि डाग मशीन मध्ये तो निघणारच नाही ना, म्हणून लॉन्ड्रीला देते. आणि तोच कपडे कशाला द्यायचं म्हणून सगळेच देते. कठीण आहे बाई. हो आता मी सांगणार तेजसला, वाईट कपडे घ्यायचेच नाही, लगेच खराब करतो. ही साडी त्या मैथिली सेनगुप्ताची आहे ना? ही का घेतलीस? काकुमा तुझी इच्छा आहे का त्या बाईने घरात परत यावं? नाही, पण अगं मग फेकून दे ना ती. असं करता येणार नाही ना काकुमा. काय तू तू काय बोलतेस? तुझं तुला कळतंय? काकुमा मला पण मैथिली या घरात नको, मी लगेच साडी फेकून देईन. पण नेत्राला कळलं तर काय होईल माहितीये ना. अगं काय बोलणार आहे ती? आणि मुळात नेत्राला कळणार कसं हे? नेत्रानेच सांगितलं साडी. नेत्राने सांगितलं आणि तू ऐकलंस सुद्धा. काय करू मी? फाल्गुनी तुला तुझं मत नाहीच आहे का कशात? नंदीबाईलासारखी नुसती मान हलवायची प्रत्येक गोष्टीत. फाल्गुनी खूप बोलायला शिक. बोलवा માટે मी काहीही बोलेन काकुमा, पण माझं बोलणं કોઈ सिरियसली घेईल का? मी आत्ताच जाऊन सांगते नेत्राला की मला मैथिली या घरात नको. ऐकणार आहे का नेत्रा? नाही ना. काकुमा मी सून आहे या घराची, पण माझं बोलणं कोणीच ऐकणार नाही, कधीही ऐकणार नाही. खरं खरं सांगा काकुमा, मला खरंच असं वाटतं की आपल्या बोलण्याचा या घरात काही पण किंमत आहे. कधी कधी असं वाटतं ना की आपण मस्त मस्त कपडे घातलेले नौकर आहेत, सगळे जो बोलले ना आपण करायचं, आपला काही हक्कच नाही. फाल्गुनी हे सगळं होतंय कारण तू तुझं मत कधीच व्यक्त करत नाहीस. तू बोललीस तर कळेल ना सगळ्यांना की तुझं सुद्धा काहीतरी मत आहे. आणि तू बोललीस नाहीस तर कुणीच तुला सिरियसली घेणार नाही. हे काय आता? माझं मत मांडलंय. आणि नेत्राने विचारलं तर काय सांगणार आहेस? मी सांगणार, मला मैथिली या घरात नको. शाबास. पण शेखर भाऊजींनी त्यांच्या माणसांना पाठवलंय ना तिला शोधायला. त्यांचं काय चालू आहे ना खरंच काही कळत नाही. मी विचारते पप्पाजी. विचार, खरंच विचार. मी सुद्धा सांगितलंय त्यांना की माझा या सगळ्याला विरोध आहे म्हणून. आणि तू या घरची सून आहे आणि तुझा सुद्धा या सगळ्याला विरोध आहे हे त्यांना कळायलाच हवं. पप्पाजी कामच हो काय? कामं तर चालूच असतात. तू बोल ना. काय ग काय झालं बोल ना. पप्पाजी मैथिली सेनगुप्ताचं काय झालं? बोला ना पप्पाजी, काय झालं? तू का विचारतेस? मला पण कळायला हवं ना. अलग तू यात पडू नकोस. का? मला कळत नाही तुला अचानक मैथिली सेनगुप्ताबद्दल का प्रश्न पडतायत. मी अद्वैत आणि नेत्र आम्ही विचार करतो. पप्पाजी मी पण फॅमिली मेंबरच हो ना, मला पण कळायला हवं ना की तिचं काय झालं. हे बघ फाल्गुनी बाबा, मी माणसं लावलेत कामाला तिला शोधण्यासाठी. ते त्यांच्या सगळ्या शक्यता पडताळून पाहतील आणि सांगतील काय ते. आतापर्यंत कुठे कुठे शोधलंय त्यांना? फाल्गुनी
पप्पाजी बोला ना प्लीज. फाल्गुनी, मला त्यांची काळजी वाटते. आहे ते पुण्यात नवीन आहेत, त्यात त्यांची मनस्थिती नाजूक आहे. काय करत असतील, कुठे असतील, काहीच कळायला मार्ग नाही. लवकरात लवकर सापडायला हव्यात त्या. नेत्रा खूप काळजीच असेल ना. तिला समजाव, त्या लवकर सापडतील. बाबा, या फाईलवर तुमच्या काही सह्या हव्या होत्या. थँक्यू. पप्पाजी असं का करताय तुम्ही? काय झालं? पप्पाजी तुम्ही का शोधताय मैथिली सेनगुप्ताला? ती घरी नाहीये तो किती चांगला आहे ना. बघ, तुझं बरोबर आहे, पण पप्पाजी तुम्ही सगळ्यात मोठे आहात ना घरात. तुम्ही असं का करताय? बघा ना ती घरी नाहीये, तो किती शांत शांत वाटतंय. अगदी खरंय. ठाकुमा, तुम्हीच सांगा ना पप्पाजीना, काय गरज आहे एवढा शोधायची मैथिली सेनगुप्ताना? भाऊजी बरोबर बोलतीये ती. तुम्ही कशाला शोधताय तिला? नका ना शोधू प्लीज. मी तिला शोधत नाहीये. मी फक्त काय झालं? बाबा, या एका पेजवर साईन राहिली आहे तुमची. काय झालं फाल्गुनी? चेहरा का पडलाय तुझा? अद्वैत बाईजी, पप्पाजी त्या मैथिली सेनगुप्ताला शोधत आहे. काय गरज आहे? नको ना ती बाई या घरात. पप्पाजीना का कळत नाहीये? फाल्गुनी, काय करायला हवं, काय करायला नको हे मला आणि नेत्राला व्यवस्थित कळतं. तू या विषयात पडू नकोस. पप्पाजी, येतं घे, तू तुझ्या भाषेत समजावायला. बाबा, पण काय चुकतंय तिचं? तिला जर काही वाटत असेल तर ती बोलूच शकते ना. ती पण या घरातली एक मेंबर आहे, तिला पूर्ण अधिकार आहे बोलण्याचा. मान्य ना, तिला बोलण्याचा पूर्ण हक्क आहे. म्हणून मी तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली, पण ही विषय थांबवतच नाहीये. बाबा, पण तिला मला या विषयावरती बोलायचं नाही. फाल्गुनी, काकू, फाल्गुनी. बाबा, मला मान्य आहे तुम्ही खरंच खूप टेन्शनमध्ये आहात. मैथिली सेनगुप्ता नाही सापडल्या तर आपल्यासाठी खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. पण तुम्ही माणसं लावली आहेत ना कामाला. प्लीज टेन्शन नका घेऊ. खरं तर राहून राहून माझ्या पण मनात हाच विचार येतो, कुठे असतील मैथिली सेनगुप्ता? लेमन टी झाली ना की मी तुला हेल्प करते. हा, लेमन टी कोणासाठी? तेजससाठी. त्याला थोडं बरं वाटत नाहीये ना म्हणून. काय झालं? अरे नाही, ते आत्या सासूमाबरोबर हॉस्पिटलला थांबायला जातो ना, म्हणून झोपच नाही होत आहे. तो बोलत होता की डोकं दुखत आहे आणि थोडी विकनेस पण होती. तो लेमन टी बनवून देते, तो फ्रेश वाटतं ना. त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जायचं आहे का? नाही नाही, मी आज अद्वैत साहेबांशी बोलते. मी त्यांना सांगते ते 1 दिवसाआड हॉस्पिटलमध्ये जाते इंद्राणी आत्यांबरोबर थांबायला. नाही, मी पण जाऊ शकते ना, डोंट वरी. तसं नाही ताई, पण तेजस भाऊजींचं जागरण होत असेल ना, खूप त्रास होत असेल. त्यांना आज आराम करायला सांगा तुम्ही. मी तो वॉर्निंगच देऊन आली आहे की रूम मधून बाहेर पडला ना तो बघ तू. फाल्गुनी, चल पटकन नाश्ता दे मला. बाहेर जाणार आहेस का? हो अगं, माझी महत्वाची मीटिंग आहे एक. नाही हा तेजस, भाऊजी बरं नाही आहे ना तुम्हाला? डोकं दुखतंय ना? तो अगं नाही, दुखत होतं, पण माहित नाही कसं अचानक गायब झालं दुखणं. कसं काय? मगाशी तू ईशाच्या हाताने माझं डोकं चेपून दिलंस ना, त्यामुळेच.
खरं सांगतोय, तिचा हात लागला आणि दुखणं अगदी कुठच्या कुठे पळून गेलं. खरंच जादू आहे ईशाच्या हातात. असू नको, मी खरं सांगतोय, आपल्या ईशाच्या हातात जादू आहे.